आणखी एक महत्त्वाची बातमी, मुंबई शहरात घर द्या असं उपमहापौरांनी पालिका आयुक्तांना पत्र लिहिलंय। दहिसरहून येताना ट्रॅफिकचा त्रास होतो असाही या पत्रामध्ये उल्लेख करण्यात आलाय। तर उपमहापौर संजय घाडींनी पालिका आयुक्त अश्विनी भिडेंना या संदर्भातलं पत्र दिलंय। अतिरिक्त आयुक्तांच्या रिक्त बंगल्यासाठी घाडींचे प्रयत्न सुरू आहेत। तर भायखळ्यामध्ये या ठिकाणी महापौरांच्या बंगल्यात शेजारी अतिरिक्त आयुक्तांचा हा बंगला आहे। नक्की तुमचं काय एकंदरीत म्हणणं आहे, काय सांगा? मुंबई महानगरपालिकेच्या तत्कालीन अतिरिक्त आयुक्त्या डॉक्टर अश्विनी जोशी यांचं निवासस्थान वीर जिजामाता उद्यान राणीच्या बाग येथे होतं आणि त्यांची बदली झाल्यानंतर ते निवासस्थान रिकामी असल्याची मला माहिती कळली आणि मी 25 जून 2026 रोजी माननीय आयुक्त अश्विनीताई भिडे यांना लेखी पत्र दिलं आणि त्यांना भेटूनही सांगितलं की असं निवासस्थान रिक्त आहे, आपण ते मुंबई महानगरपालिकेचा उपमहापौर म्हणून मला आणि भविष्यात जो कोणी याच्यावरती उपमहापौर असेल त्याला ते उपलब्ध होईल याच्यासाठी ते द्यावं, अशा प्रकारची लेखी पत्राद्वारे त्यांना विनंती केलेली आहे। याचं कारण असं आहे की मी राहतो दहिसरला चेकनाक्याच्या अलीकडे अशोकवनमध्ये आणि तेथून मुंबईमध्ये दररोज येण्यासाठी म्हणजे शनिवार रविवार सोडले तर 1-2.5 तास माझा प्रवासामध्ये जातो। अगदी ट्रॅफिक नसेल तर 2 तास तर जातात। त्यामुळे 4 तास जे माझे निरर्थक जातात प्रवासातले ते मुंबईकरांच्या प्रश्नासाठी हितासाठी मला वापरता येऊ शकतील। हरिनिगी सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी।